नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर 2 ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनीला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण ऑडिट ऑफ लिमिटेड जी कंपनी आहे याची माहिती घेतली. त्यानंतर प्रिलिमिनरीज टू द ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी यामध्ये इन्श्युअर दॅट ही अपॉइंटमेंट इन ऑर्डर यामध्ये अपॉइंटमेंट ॲज द फर्स्ट ऑडिटर, अपॉइंटमेंट इन प्लेस ऑफ रिटर्निंग ऑडिटर, अपॉइंटमेंट ऑफ द फिल ऑफ कॅज्युअल वॅकन्सी. नंतर सेकंड पार्टमध्ये इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट, याच्यामध्ये 3 इन्स्पेक्शन्स आपण बघितले. नंतर फोर्थ आपला पार्ट आहे स्टॅच्युटरी बुक्स. कंपनीमध्ये अनेक प्रकारचे स्टॅच्युटरी बुक्स असतात. स्टॅच्युटरी बुक्स आर रिक्वायर्ड टू बी मेंटेन ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ कंपनीज ॲक्ट. ऑडिटर्स शुड एक्झामाइन दिस बुक टू गेट व्हेरियस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द कंपनी अंडर ऑडिट. लिस्ट ऑफ स्टॅच्युटरी बुक इज गिवन बिलो. कंपनीमध्ये विभिन्न प्रकारचे जे वैधानिक बुक असतात कंपनी ॲक्टनुसार, याचं जे चेकिंग आहे, चेकिंग करून विभिन्न माहिती मिळवण्याचं काम ऑडिटर यामध्ये करत असतो. या संदर्भातील कुठले कुठले बुक यामध्ये आहे त्याची मी नावं तुम्हाला सांगतो. रजिस्टर ऑफ इन्व्हेस्टमेंट इन एनी शेअर ऑफ सिक्युरिटी नॉट हेल्ड बाय द कंपनी इन इट्स ओन नेम. फर्स्ट जे बुक आहे की असे काही सिक्युरिटीज आणि शेअर्स आहेत की जे कंपनीच्या नावावर नाही, कंपनी त्याचं जे काही नाव आहे किंवा त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे कंपनीकडे नाही. जसं की आपण अशा काही सिक्युरिटीज असतात, शेअर असतात, याची चलनाप्रमाणे देवाणघेवाण केली जाते. रजिस्टर ऑफ डिपॉझिट, रजिस्टर ऑफ चार्जेस, रजिस्टर ऑफ मेंबर्स, इंडेक्स ऑफ मेंबर, रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर, इंडेक्स ऑफ डिबेंचर होल्डर, फॉरेन रजिस्टर ऑफ मेंबर्स, मिनिट्स बुक्स ऑफ बोर्ड मीटिंग, मिनिट्स बुक ऑफ जनरल मीटिंग, प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट, रजिस्टर ऑफ कॉन्ट्रॅक्ट कंपनीज and firm in which director are interested, register of director, register of director shareholding, register of loans etc. The companies under the same management, register of investment share of anybody corporate. म्हणजे अनेक प्रकारचे स्टॅच्युटरी जे बुक्स आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. त्याचा वापर किंवा त्याची चौकशी ऑडिटर हा अपॉइंटमेंट झाल्याबरोबर करत असतो. त्यानंतर मिनिट्स बुक्स, विभिन्न प्रकारच्या मिनिट्स मीटिंग झाल्यानंतर जे लिहिल्या जातात त्या बुकची माहिती. द ऑडिटर शुड एक्झामाइन द शेअर होल्डर मिनिट बुक अँड डायरेक्टर बुक्स अँड डायरेक्टर्स मिनिट्स बुक. मिनिट्स बुक प्रोव्हाइड अँड इनसाइट इन टू द कंपनी पॉलिसीज अँड ॲक्शन टेकन इन द डायरेक्शन. मिनिट्स जे बुक आहे विभिन्न प्रकारच्या ज्या काही शेअर होल्डरच्या मीटिंग होतात, स्टॅच्युटरी मीटिंग्स होतात किंवा कुठलीही झालेली चर्चा या संदर्भात जो अहवाल असतो त्याला आपण मिनिट्स असं आपण म्हणतो. या मिनिट्स बुकची देखील तो चौकशी करत असतो की कंपनीचं कॉर्पोरेशन झाल्यापासून तर सर्टिफिकेट मिळून बिझनेस सुरू होईपर्यंत आतापर्यंत काय परिस्थिती आहे या संदर्भातील माहिती यामध्ये घेतली जाते. यामध्ये फर्स्ट आहे शेअर होल्डर मिनिट्स बुक. शेअरहोल्डर्स मिनिट्स बुक्समध्ये ऑडिटर शुड एक्झामाइन शेअरहोल्डर मिनिट्स बुक्स टू व्हेरीफाय द फॉलोइंग मॅटर्स. ॲडॉप्शन ऑफ द ॲन्युअल अकाउंट. फर्स्ट, ॲडॉप्शन ऑफ द ॲन्युअल अकाउंट. सेकंड, रेझोल्युशन अफेक्टिंग अकाउंट्स. थर्ड, remuneration of director and auditor. Fourth, appropriation of profit by way of dividend reserve etc. त्यानंतर बी शेअरहोल्डर मिनिट्स बुक. यामध्ये ऑडिटर शुड एक्झामाइन डायरेक्टर
minutes book to verify the following matter: allotment of shares and debenture, forfeiture and reissue of shares, transfer of shares, borrowing powers, declaration of interim and financial dividend, confirmation of capital expenditure etc. त्यानंतर 6 पार्ट आपला आहे previous year balance sheet and audit report. The auditor must inspect the last year balance sheet to ensure that the balance sheet have been correctly recorded in the books of account. Further, corresponding figure of last year is also required to be given in the balance sheet. Auditor should also inspect previous auditor respect and make sure that recommendation made earlier are given effect in the books of account. म्हणजे अशा पद्धतीने हे जे विभिन्न बुक्स ऑफ अकाउंट आहे या बुक्स ऑफ अकाउंटची माहिती ऑडिटर ची नेमणूक केल्यानंतर ऑडिटर यामध्ये घेत असतो. यामध्ये प्रिव्हियस इयर बॅलन्स शीट अँड ऑडिट रिपोर्ट जे असतात. द ऑडिटर मस्ट इन्स्पेक्ट द लास्ट इयर बॅलन्स शीट टू इन्श्युअर दॅट द बॅलन्स हॅव बीन करेक्टली रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. फर्दर corresponding figure of last year is also required to be given in the balance sheet. Auditor should also inspect previous auditor report and make sure that recommendation made earlier are given effect in the books of account. जो लास्ट जो ऑडिटर असतो या लास्ट ऑडिटरची अपॉइंटमेंट केल्यानंतर त्याच्या काही रिकमेंडेशन आहे का ज्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये चेंज करण्यासंदर्भात असतील, फ्रॉड आणि एरर्स किंवा मिस्टेक्स आहे यामध्ये चेंज करण्यासंदर्भात असतील, या रिकमेंडेशन ज्या आहे याची देखील माहिती ऑडिटर यामध्ये मिळवत असतो. नेक्स्ट वन आहे थर्ड, सर्टिफिकेट रिक्वायर्ड टू बी टेकन. द ऑडिटर शुड ऑब्टेन द फॉलोइंग सर्टिफिकेट. ऑडिटरची अपॉइंटमेंट झाल्यानंतर विभिन्न प्रकारचे जे सर्टिफिकेट आहे या सर्टिफिकेटची माहिती देखील त्या ठिकाणी तो घेत असतो. यामध्ये कुठले कुठले सर्टिफिकेट असतात? नंबर ऑफ बँक अकाउंट टुगेदर विथ सर्टिफिकेट ऑफ द बँक रिकन्सिलेशन्स. बँकचे रिकन्सिलेशन असतात. यामध्ये नंबर ऑफ बुक ऑफ अकाउंट टुगेदर विथ सर्टिफिकेट ऑफ बँक ऑफ रिकन्सिलेशन. नेक्स्ट वन, कॅश इन हँड, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्युएशन, व्हॅल्यू ऑफ स्टॉक इन ट्रान्झिट, WIP. WIP also known as work in progress, contingent liability, installed capitalized number of share etc. त्यानंतर D, copy of resolution to be taken. Auditor should verify the following resolution: fixation of remuneration of director. डायरेक्टरचं जे रिम्युनरेशन आहे याचं काय फिक्सेशन केलेलं आहे. अपॉइंटमेंट ऑफ सोल सेलिंग एजंट, जे सोल सेलिंग एजंट आहे यांची अपॉइंटमेंटची माहिती. कॅपिटलायझेशन ऑफ एक्सपेन्सेस, जे विभिन्न प्रकारचे एक्सपेन्सेस आहे कॅपिटलाइज केले जातात. याचं उदाहरण आहे जर मिसलेनियस एक्सपेन्सेस हे कॅपिटलाइज केले जातात या संदर्भातील माहिती. कमिटमेंट ऑफ न्यू ॲक्टिव्हिटीज, ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहे नवीन न्यू काय असतील त्याची काय कमिटमेंट आहे. ॲथोरायझेशन ऑफ बॉरोविंग्स, बॉरोविंगच्या संदर्भातील ज्या काही ॲथोरायझेशन्स आहे याची माहिती. लोन बाय द कंपनी, कंपनीनं लोनचे काय सोर्स आहे. फॉर एक्झाम्पल लोन फ्रॉम बँक, टाईप्स ऑफ लोन. ओके. नेक्स्ट वन, इन्व्हेस्टमेंट बाय द कंपनी, कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट सच ॲज व्हेरियस सिक्युरिटीज, शेअर्स, डिपॉझिट्स एक्सेट्रा. रेझोल्युशन अप्रूव्हिंग डोनेशन्स, कंपनी जी आहे हिला दिलेले डोनेशन आणि कंपनीनं इतरांना दिलेले डोनेशन, जे 2 पार्ट्स आहे डोनेशनचे, या डोनेशनची माहिती देखील या ठिकाणी फाइंड आउट केली जाते. तर ही आहे स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटिशन रिक्वायर्ड टू बी ऑब्टेन, ज्या विभिन्न प्रकारचे कॉम्पिटिशन्स आहे रिक्वायर्ड टू बी ऑब्टेन. ऑडिटर शुड कंटेन द फॉलोइंग कॉम्पिटिशन्स फ्रॉम द कंपनी, विभिन्न प्रकारचे जे मोजमाप आहेत
याचे कॉम्पिटिशन्स कसे आहेत या संदर्भामध्ये. यामधले जे बुक्स आहे, कॉम्पिटिशन ऑफ मॅनेजमेंट रिम्युनरेशन, मॅनेजमेंटचं जे रिम्युनरेशन आहे याचं काही कॉम्पिटिशन केलेलं आहे का. कॉम्पिटिशन ऑफ प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनच्या संदर्भातील प्रोव्हिजन. कॉम्पिटिशन ऑफ डिव्हिडंडचं कॉम्पिटिशन कसं केलेलं आहे. कॉम्पिटिशन ऑफ लिमिट ॲज पर सेक्शन 58A ॲज रिगार्ड पब्लिक डिपॉझिट संदर्भातील सगळ्या प्रकारच्या जे कॉम्पिटिशन्स आहेत त्या देखील यामध्ये असतात. स्टेटमेंट शोविंग डिटेल ऑफ द फॉलोइंग पेमेंट. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ऑडिट सर्व द नेसेसरी रिक्वायरमेंट such as income tax, sales tax, excise duty, ESI and PF. ESI also known as a contribution in any hospital to the requirement of any of the employee to their physical checking. Next one, audit engagement letter. Audit engagement letter मध्ये as per the guidelines issued by the Institute of Chartered Accountants of India, it is in the interest of both the client and the auditor that the auditor sent an engagement letter preferably before commencement of audit assignment. यामध्ये जी गाईडलाईन जी आहे यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया जे आहे यानुसार विभिन्न प्रकारच्या ज्या काही क्लायंट रिपोर्ट आहे, क्लायंट ऑडिट आहे, या संदर्भातील जी माहिती असेल यामध्ये मिळवली जाते. द अबोव आर द प्रिलिमिनरी स्टेप ऑफ ऑडिटर मस्ट बी टेकन बिफोर कमिसमेंट ऑफ ऑडिट असाइनमेंट ऑफ अ लिमिटेड कंपनी. द अबोव आर ओनली द गाईडलाईन which can be followed by auditor. In actual practice, depending upon the circumstances, an auditor may have to take some other step and resolution before commencement of audit. ऑडिटच्या संदर्भामध्ये ज्या विभिन्न ऑडिटरच्या ज्यावेळेस ज्याला आपण रिक्रुटमेंट केल्या जातात प्रिव्हियस स्टेजमध्ये, स्टेप फर्स्ट ऑडिटर, न्यूली अपॉइंटमेंट ऑडिटर, व्हेरियस सर्कमस्टन्सेस ऑडिटर जे आहे विभिन्न प्रकारच्या इव्हेंट्सनुसार, त्यावेळेस ऑडिटर कुठलाही चार्ज घेत असताना जे आपण प्रकार बघितले यामध्ये इन्श्युअर दॅट द अपॉइंटमेंट इन ऑडिटर, यामध्ये फर्स्ट ऑडिटर, अपॉइंटमेंट इन प्लेस ऑफ रिटर्निंग ऑडिटर, अपॉइंटमेंट फुल कॅज्युअल वॅकन्सी, या संदर्भामध्ये या 3 ऑडिटरची नियुक्ती केल्यानंतर ऑडिटर व्हेरियस जे डॉक्युमेंट्स आहे याचं इन्स्पेक्शन यामध्ये करत असतो. यामध्ये मग आपण मेमोरेंडम ऑफ असोसिएशनचे डॉक्युमेंट बघितले, आर्टिकल ऑफ असोसिएशनचे डॉक्युमेंट, प्रॉस्पेक्टस, स्टॅच्युटरी बुक्स, मिनिट्स बुक्स, शेअर होल्डर मिनिट्स बुक, डायरेक्टर मिनिट्स बुक, प्रीवियस इयर बॅलन्स शीट अँड ऑडिट रिपोर्ट, सर्टिफिकेट रिक्वायर्ड टू बी टेकन, कॉपी ऑफ रिलेशन टू बी टेकन, स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटिशन रिक्वायर्ड टू बी ऑब्टेन, ऑडिट एंगेजमेंट लेटर. म्हणजे विभिन्न प्रकारचे जे लेटर्स आहेत, विभिन्न प्रकारचे बुक्स ऑफ अकाउंट आहे, हे ऑडिटर फर्स्ट सर्टिफाय करतो, त्याचं ऑब्झर्वेशन करतो. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, ऑडिटर ऑल्सो चेक प्रिव्हियस ऑडिटर रिपोर्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट because many resolution and regulation served by any company, and that regulation is not implement company. The auditor should check how can auditor do the mention of the company. ऑडिटरनी कुठल्या प्रकारच्या गोष्टी डू केलेल्या आहे, मेन्शन केलेल्या आहेत फॉर द फ्रॉड्स, एरर, मेनी मिस्टेक, एनी चेंजेस in the books of account, in the changes of financial account, so as so. अशा प्रकारे विभिन्न प्रकारचे जे चेकिंग ज्या असतात त्या ऑडिटरच्या माध्यमातून यामध्ये केल्या जातात. ऑडिटर जो आहे या विभिन्न प्रकारचे बुक्स ऑफ अकाउंट यामध्ये चेक करत असतो, कारण की कुठली नियुक्ती झाल्यानंतर ऑडिटर हा पुढील प्रत्येक गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि रिस्पॉन्सिबिलिटी सर्व करण्यासाठी, रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करण्यासाठी
ऑडिटरला ह्या विभिन्न गोष्टींची गरज यामध्ये असते. यानंतर राहिलेला पाठ पुढील लेक्चरला बघूया. धन्यवाद.